मंडळी नमस्कार. आज दिनांक 13 सप्टेंबर, काल सोमवार दिनांक 12 सप्टेंबरला जे लाईव्ह झालं त्यामध्ये वेळेअभावी आपण प्रश्नोत्तर घेऊ शकलो नाही. तर लाईव्हमध्ये विचारलेले अनेक प्रश्न ज्याचं मी लाईव्हमध्ये उत्तर दिलेलं आहे ऑलरेडी. तर काही शेतकरी अर्धवट माहिती पाहतात, मध्येच सुरू करतात, पुढे पुढे नेतात, त्यामुळं त्यांना एखाद्या वेळेस ती माहिती मिळत नाही. तर आपण लाईव्हमधली माहिती जर व्यवस्थित पाहिली तर मला वाटतं आपल्या मनात एकही प्रश्न किंवा शंका राहणार नाही. तरीसुद्धा जे वेगळे प्रश्न आहेत काही किंवा ज्याची वारंवार सांगण्याची गरज आहे असे प्रश्न मी आजच्या याच्यामध्ये घेतले. पहिला प्रश्न आहे, सोयाबीनमध्ये लाल गांधील घास निघाला आहे, सोयाबीनचे दाणे भरले, व्हीप सुपर मारले तर चालेल का? असे 2-4 प्रश्न अजून आहे. किंवा सोयाबीनला फुलात फवारू नका म्हटलं होतं आपण तणनाशक, मग आता फुलं संपले बा, दाणा भरला आहे, आता फवारलंच चालेल का? बघा, आता सोयाबीनची वाढ पूर्ण झालेली आहे, तणही खूप जोरात वाढलेलं आहे, मोठं झालेलं आहे. आता कोणत्या तणनाशकानं या व्हीप सुपर म्हणा किंवा तुमचं परशूट म्हणा किंवा जे काही तणनाशकं सोयाबीनले निवडक तणनाशक आहे त्यांना तण नियंत्रित होणार नाही. त्यापेक्षा आता असं करा की सोयाबीनचे पानं पिवळे झाले, दाणा भरला, शेंगा थोड्याशा वाळायला लागल्या की ग्लायफोसेट फवारून द्या. आणि ग्लायफोसेटनं ते अजून 8-10 दिवस त्याला सोयाबीनची कापणीला राहतात, तोपर्यंत ते सुकून जाणार, पिवळं पडणार आणि नंतर मग ते मुळापर्यंत जळेल. किंवा रुंद पानाचे तण असतील तर मग त्या सोयाबीनमध्ये तुम्ही कापणी करण्यापूर्वी 1 दिवस आधी जरी तुम्ही किंवा 2 दिवस आधी पॅराक्वाट डायक्लोराईड जर फवारलं तर ते 48 तासात पानाला जाळते. जी कोवळी काडी असलेले तण आहे ते पूर्ण जळतील, पण ज्याची काडी निब्बर झाली असे तणं त्याचे फक्त पानं जळतील. तर हा उपाय आपल्याला सोपा आहे. प्रत्येक पिकामध्ये सध्या दुप्पट उत्पादन घेतले जात आहे, कृपया आपण यूट्यूबवर पाहावे, त्यांच्याशी संवाद साधावा आणि अभ्यास करावा, आम्हाला मार्गदर्शन करावे. बघा, उत्पादन दुप्पट तिप्पट घेतल्यापेक्षा आपल्याला उत्पन्न दुप्पट झालं पाहिजे या मानसिकते आपण आहोत आणि त्या पद्धतीनंच आपण मार्गदर्शन करत आहोत. फक्त उत्पादन दुप्पट घ्यायच्या नादात आपण खूप खर्च जर केला, अवास्तव खर्च झाला, तर दोन्ही गोष्टींना आपण फसतो. एक तर खर्च जास्त झाला म्हणजे एकरी नफा कमी होतो, दुसरं रासायनिकचा वापर जास्त केल्यामुळं आपल्या जमिनीची सुपीकता कमी होते, असे निसर्गाचा समतोल जातो. तर मी पहिल्यापासून माझा आग्रह तोच आहे की आपल्याला शेतकऱ्याला आपला एकरी नफा वाढला पाहिजे, कमी खर्चात आपल्याला उत्पादन कसं वाढेल. माझ्याकडे अनेक फॉर्म्युले असे आहेत की दुप्पट काय तुम्हाला तिप्पट उत्पादन होईल, पण तो खर्च पुरणारा नाही. जर त्यात निसर्गाची साथ नसेल तर खूप मोठं अजून नुकसान त्यात होतं. त्यामुळं त्या लोकांना तुम्हाला ऐकायचं असेल तर तुम्ही ऐका, मी माझं बरोबर करतो आहे. या पद्धतीनं शेती करणारे लाखो शेतकरी आपले खुश आहेत. फक्त उत्पादन दुप्पट करण्याचे असे काहीतरी यूट्यूबवर वेगवेगळे चॅनल की जास्त शेतकऱ्यांनी पाहावं असे काहीतरी हेडिंग द्यायचे आणि मग त्यांना त्यात काहीतरी फसतील असं करायचं, हा आपला उद्देश नाही आहे. हिवाळी फुले संगम चालेल का यावर लाईव्ह घ्या. अनेक शेतकऱ्यांचं असे प्रश्न आहेत की बुवा हिवाळ्यामध्ये किंवा हे सोयाबीन काढल्याबरोबर सोयाबीन पेरता येईल का, ही व्हरायटी पेरता येईल का? तर बघा, सोयाबीनची पेरणी ही खरीपासाठी भारतामध्ये शिफारसीत आहे. रबी किंवा उन्हाळीसाठी सोयाबीनची पेरणी शिफारस नाही आहे. पण मागच्या वर्षी बाजारभाव चांगले असल्यामुळं काही शेतकऱ्यांनी हे सोयाबीन निघाल्याबरोबर सोयाबीन पेरून पाहिलं. काहींनी डिसेंबरमध्ये पेरलं, काहींनी जानेवारीत पेरलं, काहींनी फेब्रुवारीत पेरलं. तर हे सोयाबीन निघाल्याबरोबर सोयाबीन पेरणाऱ्या शेतकऱ्यांना, काही शेतकऱ्यांना त्याचा अनुभव चांगला आला, उत्पादन चांगलं आलं, पण काही शेतकऱ्यांना आलं नाही. त्यामुळं मी शिफारस करत नाही. तुम्हाला पेरायचं असेल तर तुम्ही पेरून खरीपासारखं नियोजन हे सोयाबीन निघाल्याबरोबर सप्टेंबरच्या शेवटी किंवा ऑक्टोबर महिन्यात करून पाहू शकता. मी शिफारस करत नाही. साहेब, तुमचं स्वतःचं सोयाबीन विक्रीचं नियोजन प्लॅन कसा असतो, कृपया आम्हाला सांगा. बघा, बाजारभावाबद्दल आपण फारसं बोलत नाही. एखाद्या वेळेस फार शक्यता दाट असली तर आपण बोलतो,
पण कुठल्याही पिकाचे बाजारभाव हे आपल्या हातात राहिले नसल्यामुळं मला वाटतं की 2 टप्प्यात कोणत्याही मालाची विक्री आपण किमान 2 टप्प्यात करावी. एक निघाल्यानंतर काही दिवसात आणि एक शेवटी बिलकुल जेवढं जास्त दिवस ठेवू शकतो आपण 9, 10, 12 महिने ठेवू शकतो. 12 नाही, म्हणजे दुसरं पीक यायच्या आधी 1 महिना आधी, म्हणजे साधारणतः 1-1.5 महिना आधी, 2 महिने आधी, म्हणजे 10 महिने ठेवायचं. एक काही भाग जो आहे त्याचा आल्याबरोबर महिना 1.5 महिन्यात विकलं, मार्केटमध्ये आवक कमी असताना विका. आणि दुसरा भाग जो आहे अर्धं जे आहे ते साधारणतः 10 महिन्यानंतर विकलं. तर मी या पद्धतीनं करतो, तुम्ही बघा. लिओसिन आधी प्लॅनोफिक्स या दोघांचा स्प्रे घेतला तर चालतो का? नको, दोन्ही संजीवक आहे, फक्त तिथं प्लॅनोफिक्सच घ्या. लिओसिन न फवारता त्याचे शेंडे करून टाका. सोयाबीन निघाल्यानंतर त्या जागी कपाशी लावली तर चालेल का? पाणी भरपूर आहे. नाही, कपाशी बिलकुल जमत नाही, या दिवसात लागवड करणं शक्य नाही. कपाशी छातीभर माणूसभर आहे, 25 घाट्या तयार झाल्या आहेत, पाने वरून आखुडलेले आहेत, चमत्कार मारावे का? फुलकीड आहे. जम डेलिगेट पोलो 13-0-45. चमत्कार आता मारून काय फायदा आहे तुम्हाला? आता शेंडे खोडा फक्त. आपले बिग बी पाण्यात लवकर विरघळत नाही. बघा, कुठलंही विद्राव्य खत जे असतं ते पाण्यात विरघळण्यासाठी आपल्याला पाण्याचं प्रमाण किती असावं, 1 किलो खत विरघळण्याला किती पाणी वापरायचं? साधारणतः 100 लिटर पाण्यामध्ये किंवा कमीत कमी 50 लिटर पाण्यात 1 किलो खत आपण विरघळावं. ते कोणतंही खत तुमचं तिथं व्यवस्थित विरघळून जाईल. 10 लिटर पाण्यातही 1 किलो 19-19 विरघळेल, पण तिथं 0.52-34 विरघळणार नाही. कारण त्या 0.52-34 म्हणजे 50 आणि 3 80 आणि 4 आणि 2 6 86% त्याच्यामध्ये घटक आहेत. फॉस्फरस जास्त आहे, त्यामुळे त्याला विरघळायला तिथं वेळ लागतो. बिग बीमध्ये सुद्धा पोटॅश, मॅग्नेशियम आणि सल्फर आहे. त्यासाठी पाण्याचा वापर तुम्हाला जास्त करावा लागेल, तर ते विरघळू शकते, लवकर विरघळू शकते. कापूस पिकाला खत द्यायचं आहे, मधली पट्टी मिळाली आहे, वखर चालत नाही, तर कसे खत द्यावे? मी कालच सांगितलं की तुम्हाला जर वखर चालत नाही तर खत हे ड्रेंचिंग करून सुद्धा तुम्ही देऊ शकता. पाण्यात विरघळवून 20-20-0-13 अधिक बिग बी किंवा 20-20-0-13 अधिक पोटॅश असं खत तुम्ही ड्रेंचिंग 2 ओळीच्या मध्ये, खोडाजवळ टाकायची गरज नाही, मध्ये टाकलं तरी चालेल. तुरीला ट्रायकोडर्माची 2 वेळा ड्रेंचिंग सांगितली, पण दुसऱ्या ड्रेंचिंग वेळी जमिनीत ओल नसली तर ड्रेंचिंग कधी करावी? रासायनिक आणि ट्रायकोडर्मा देण्यामध्ये किती दिवसाचे अंतर असावे? 2 वेळा ड्रेंचिंग सांगितली तर पहिली जुलैमध्ये आणि दुसरी सप्टेंबरमध्ये. आता या महिन्यात जमिनीत सगळीकडे ओलावा आहे, त्यामुळे ओलावा असताना द्यायचं, कोरड्यात द्यायचं नाही. रासायनिक आणि ट्रायकोडर्मामध्ये 4-5 दिवसाचं अंतर असलं तरी चालेल. कपाशीला ड्रेंचिंगसाठी 20-20-0-13 बिग बी पाण्यामध्ये 10 तारखेला टाकले. रात्रीपासून पाऊस सुरू असल्यामुळे ड्रेंचिंग शक्य झाले नाही. पाणी उघडल्यावर ड्रेंचिंग केले तर चालेल का? हो चालेल, येतील रिझल्ट त्याचे. सोयाबीनवर फवारणी करू का? आता दाणे भरत आहे आणि उत्पादन वाढीसाठी काय? काल मी ते त्याबद्दल सविस्तर सांगितलं. शेवटचा जो फवारा सांगितला सोयाबीनला तो तुम्ही 2 वेळेसही केला तरी हरकत नाही, त्याचा फायदाच होईल, नुकसान होत नाही. नॅनो युरिया कोणकोणत्या कीटकनाशकासोबत वापरतात? बहुतांशी कीटकनाशकासोबत नॅनो युरिया तुम्ही वापरू शकता. याच्याबद्दलची स्लाईडसुद्धा आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेली आहे. फवारणीचे औषध स्प्रे पंपात पूर्ण विरघळून रोपाच्या पानावर पूर्ण पसरून लवकर शोषून घेण्यास मदत करणारे औषध कोणते? बेस्ट स्टिकर, पंपाला 4 ते 5 मिली. ग्रोमर 15-15-8 ची आळवणीसाठी उपयोग केला तर चालेल का? आणि ते पिकाला मिळायला किती दिवस लागतात? आणि त्यासोबत 2 किलो बिग बी आणि रायझर चालेल का? बिग बी आणि रायझर त्यासोबत चालेल. आणि 15-15-8 जे या खताबद्दल मला फारशी माहिती नाही, पण त्याची आळवणी केली तर चालते. तुरीचे पाने कतरत आहे, टॉपअप जागी रिफ्रेश फवारल्याचं चालेल का? रिफ्रेश शिल्लक आहे, बिलकुल चालते, काही अडचण नाही. हुमणीसाठी कार्टा हायड्रोक्लोराईड पिठात मिसळून तुरीच्या बुडावर टाकावे की सर्व शेतात फेकावे, याने काही परिणाम होईल का? बुडा शेजारी टाकलं तर ती शक्यतोवर हुमणी आळी जी आहे खोडाच्या जवळ खालच्या मुळावर असते, तर बुडाजवळ टाका. माझ्याकडे 15 एकरमध्ये संत्रा झाडे आहेत, 2 वर्षापासून मला घाटा होत आहे, तर जैविक शेती केली तर चालेल का? म्हणजे जैविक कीटकनाशक किंवा इतर जैविक औषधे याचा वापर केल्यास चांगला रिझल्ट मिळेल का? बघा, संत्र्या बाग जो आहे 100% जैविकमध्ये
न जाता आपण रासायनिक आणि जैविकचं जर सुवर्णमध्य साधला, आपले चित्रकार सरांचे बरेच व्हिडिओ संत्र्याचे आहेत ते जर पाहिले तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. ओढाचिन्ह तुडतुडा नियंत्रित होईल का? नाही. ओढाचिन्ह फक्त पांढऱ्या माशीचे अंडे आणि पिल्लं नियंत्रित होतात, उडणारी माशीसुद्धा होत नाही. त्यामुळे त्यासोबत आपल्याला दुसरं औषध घेण्याची जरूरत असते, पांडा सुपर किंवा सरेंडर वगैरे. कपाशीच्या पातीचा शेंडा जळाल्यासारखा वाटतोय, तिथं ग्लायफोसेट फवारलं गेलं असेल. खाली जर ग्लायफोसेट फवारलं तर 7-8 दिवसात त्याचा शेंडा जो आहे त्याच्यावर त्याचा परिणाम दिसतो. जर पानावर पडलं असेल कापसाच्या तर ते आधी शेंड्यात जातं, त्यामुळे त्याचा शेंडा होऊ शकतो. दादा लाड तंत्रज्ञानानुसार 10 जूनला कापूस लागवड केली आहे. पावसामुळं मोनोपुड्या कट करता आली नाही. बागायती क्षेत्र आहे, पुढे काही अडचण येईल का? कापसाची उंची 4-5 फूट आहे, मला फर्दर घ्यायची आहे, त्यामुळे शेंडे कट नाही करणार तर काय करायचे? जर दाटणी होत असेल तर तुम्ही अजूनही त्याची गळफांदी तोडायला, मोनोपुड्या तोडायला हरकत नाही. दाटणी होत नसेल तर मग काही करू नका. आणि तुम्हाला फर्दर घ्यायची तर शेंडा कट करू नका, त्याशिवाय म्हणजे नाही केलं तरी चालेल. 1 महिन्याचा पावसाचा खंड पडल्यामुळे सोयाबीनची झाडे पिवळे पडले, पण शेंगा आणि खोड हिरवे असले आहेत. तर त्या शेंगामध्ये दाणे भरतील का? आळी आहे तर फवारा मारू की नाही? बघा, पिवळं जर पडलं असेल, एकदम पिवळं जर पडलं, त्यात दाणा भरणं थोडंसं कठीण आहे. जास्त झटका त्याला लागला असेल. अपेक्षा करू त्यात दाणा जर भरत राहिला तर त्याला थोडंसं 19-19चा एक फवारा जर दिला तर बॅलन्स न्यूट्रिएंट त्याला मिळेल. सेलूमध्ये पटियाला पॅक आणि ओढाची मिळत नाही, SLR घेतलं तर चालेल का? प्रोपिको पण मिळत नाही, मला पर्याय सांगा. परीची पण आपले प्रोडक्ट एकही मिळत नाही, असे का? सेलूमध्ये तुम्हाला विठ्ठल कृषी सेवा केंद्र आहे, तिथं सगळं मिळेल. दुसरी गोष्ट, SLR किंवा जे डायफेनथेरॉन घटक असलेले उत्पादनं आहे, मी त्यात फरक सांगितला काल. उडणाऱ्या माशीला चांगलं कंट्रोल करतात, पण अंडे आणि पिल्लं हे पाहिजे त्या पद्धतीनं कंट्रोल होत नाही. आणि त्यामुळंच पांढऱ्या माशीसाठी आपण ओढाची किंवा पटियाला पॅकची शिफारस केलेली आहे. ड्रोन फवारणीमध्ये औषधाचे प्रमाण व पाण्याचे प्रमाण याबद्दल मार्गदर्शन करा. बघा, एका एकराला ड्रोनमध्ये जी फवारणी होते त्याला एका एकराला किती औषध लागतं ते त्या टाकीत त्यानुसार टाकले जाते. जर ड्रोन एकदा त्यांनी हवेत उडाल्यानंतर किती एकर फवारणार आहे, त्या टाकीमध्ये तेवढं औषध आणि बाकीचं पाणी टाकून फवारा केला जातो. ड्रोननं तणनाशकाचा फवारा व्यवस्थित होत नाही. कीटकनाशक, बुरशीनाशकाचा फवारा आपण चांगल्या पद्धतीनं करू शकतो. तुरीमध्ये खूप ठिकाणी फांदीमर दिसत आहे. अगोदर ब्ल्यू कॉपर आणि स्ट्रेप्टोसायक्लिनची फवारणी केली तरीसुद्धा फांदीमर दिसत आहे. तर तुरीच्या फांदीमरसाठी आपण सिस्टमिक मेटॅलॅक्झिन अधिक मँकोझेब म्हणजे तुमचं रिडोमिल गोल्ड किंवा एलिएट 30 ग्रॅम प्रतिपंप याचा फवारा शिफारस केला आहे, तो फवारा तुम्ही करा. राऊंडअप आणि ग्रामोक्झोन एकत्र मारले तर चालेल का? नाही, काहीच फायदा होणार नाही. फक्त ग्रामोक्झोनचे रिझल्ट येतील, राऊंडअपचे रिझल्ट येणार नाही. शेंडे फोडणीनंतर व्हीम सोबत व्हिसल्फ चालेल का वाज रोगासाठी? व्हीम सुपरसोबत तुम्हाला वाज रोगासाठी सल्फर WDG घ्या. व्हिसल्फच्या ऐवजी सल्फर WDG घेतलं जास्त फायद्याचं होईल. झेप 20 मिली जर घेतले तर कापसाची वाढ थांबेल का? निश्चित थांबेल. 20 मिली झेप घेतलं तर खूप जास्त पाते लागतील आणि वाढसुद्धा तिथं काही काळासाठी थांबेल. मी टॉपअप इमान लान्सर गोल्ड व्हिसल परीस बेस्ट स्टिकर घेतले आहे. लान्सर गोल्ड पावडरचे काल पाणी केले आणि एका बाटलीमध्ये भरून आहे. तर पाऊस पडल्यानंतर लान्सर गोल्डचा रिझल्ट कमी येईल. मी याआधीसुद्धा सांगितलं, तुम्ही जर औषधं बुडून ठेवले, पाण्यात भिजून ठेवले तर 2-4 तासानंतर त्याचे रिझल्टवर परिणाम होतो. त्यामुळे तुम्हाला ते औषध कमी पडणार नाही, दुसरं घ्यावं लागेल. जय हिंद. बहुत दिनों बाद मानसून फिर एक्टिव हुआ है, तापमान भी स्थिर नहीं है, तो क्या इसका कपास फसल में स्ट्रेस आने की संभावना है? बिल्कुल आएगी, क्योंकि जब भी जो वातावरण है, एटमॉस्फेयर है, उसमें बड़े बदलाव होते तो अबायोटिक स्ट्रेस जो है, बायोटिक अबायोटिक स्ट्रेस जो है, तो वो
कपास को या और कौन से सभी क्रॉप में वो सहना पड़ता है? प्लॅनोफिक्स लिओसिन एकत्र मारू का? नाही. तुम्ही जे दवाई सांगता ते आमच्या चंद्रपूर जिल्ह्यात नाही मिळत. सगळीकडे मिळते. चंद्रपूरला, कोरपण्याला मिळते, गडचांदूरला मिळते, राजुऱ्याला मिळते, भद्रावतीला मिळते, वरोऱ्याला मिळते. सगळ्या ठिकाणी. फक्त तुम्हाला 10 ठिकाणी विचारायची, थोडीशी कॅपॅसिटी ठेवायची. 2-4 ठिकाणी जर तुम्ही विचारलं तर एका ठिकाणी तिथं नक्कीच कुठंतरी मिळते. आपण खताचे ड्रेंचिंगचे 1 एकरसाठीचे प्रमाण सांगता, त्यामध्ये तुरीच्या 2 ओळीतील अंतर 6 ते 10 फूट असते, तेव्हा खत वगैरेचे प्रमाण एकरी कसे ठरवावे? एका एकराला जे सांगितलं ते साधारणतः 200 लिटर पाण्यात विरघळून घ्यायचं आणि 15 लिटरचे साधारणतः 12-13 पंप होतात 200 लिटरमध्ये. तसं ड्रेंचिंग करायचं. तुरीची वाढ कमी असल्यामुळे 20-0 खत द्यायचे आहे. सोबत ट्रायकोडर्मा मिक्स करून टाकण्यात चालेल का? रायझर दिला चालेल का? रायझर, ट्रायकोडर्मा दोन्ही सुद्धा देऊ शकता यासोबत तुम्ही. तुरीला कळ्या फुले येण्यासाठी बुरशीनाशकाची काही मदत होईल का? बुरशीनाशकाची अशी मदत म्हणून नाही, पण जे कळ्या लागल्यानंतर फुलगळ होऊ नये त्यासाठी आपण बुरशीनाशक वापरतो. माझ्या कपाशी पिकात काही कपाशीचे झाडे शेंड्यापासून आपोआप वळत आहे. विनंती, उपाय सांगा. शेंड्यापासून वळत आहे म्हणजे तुमच्या ग्लायफोसेट या तणनाशकाचा फवारा तुम्ही त्या कापसामध्ये घेतला असेल आणि ग्लायफोसेटचा फवारा घेतल्यानंतर तो शेंडा खराब होतो. पण झाड वाळत असेल, झाडं वाळत असतील तर ते आकस्मिक मर्जी म्हणतात कापसाची, ती असू शकते. 13-0-45 साधारणतः 10 लिटरला 100 ग्रॅम आणि सल्फर WDG 50 ग्रॅम 10 लिटरला टाकायचं आणि त्याची आळवणी झाडाच्या बुडाशी, अशा वाळत असलेल्या, एकदम सुकत असलेल्या झाडाच्या बुडाशी करायची. जे पाणी टॉपअप एकत्र घेतलं चालेल का? गरज नाही. ओढाची औषध खूप महाग आहे सर, 1300 रुपये लिटर. ओढाची औषध हे महाग आहे, मी कालसुद्धा सांगितलं. त्याच्यामधला जो घटक आहे पायरीप्रोक्सिफेन हा मुळात महाग असल्यामुळं ओढाची असेल किंवा पटियाला पॅक असेल, हे दोन्हीसुद्धा औषधं इतर औषधांच्या तुलनेत महाग आहेत आणि त्याचा प्रतिपंप फवारणी खर्च हा जास्त आहे. मी पहिल्यापासून हे सांगतोय. पांढऱ्या माशीचा कंट्रोल करायला आपल्याला थोडासा खर्च जास्त लागतो. कपाशी आधी पाण्याला ताणली होती, आता पाऊस आला, पातेगळ होत आहे, उपाय सांगा. पाते परत लागण्यासाठी मी कालच सगळ्या गोष्टी सांगितल्या. खतं काय द्यायचे, फवारा काय करायचा, अजून काय करायचं. परत तुम्ही तेच विचारताय. तर तुम्हाला ताण पडला आणि आता पातेगळ तर होणारच, पण परत पाते लागण्यासाठी आपण झेप किंवा रायबा किंवा भरारी याचा फवारा. पण त्यापूर्वी मी काल सांगितल्याप्रमाणे खताचे डोसेस वगैरे तुम्हाला तिथं द्यावे लागतील. कापसाचे शेंडे खुडल्यानंतर चमत्कार फवारू शकतो का? गरज नाही. तुम्ही आधी जर शेंडे खुडले तर नंतर चमत्कारची गरज नाही. मिरची पिकाचं नियोजनसुद्धा सांगा, विशेष फवारणी नियोजन. आपल्या यूट्यूब चॅनलवर पुरमे साहेब मिरचीबद्दल सगळी माहिती सांगितलेली आहे, ते बघा. Z78 औषधीसोबत सोयाबीनची शेवटची फवारणी घेता येईल का? तुम्हाला घ्यायचं तर घ्या. बाकी कोणते बुरशीनाशक वापरायचे त्याबद्दल मी काल माहिती सविस्तर दिली आहे. तुरीवर वांज रोगाची झाडे दिसत आहे, उपाय सांगा व कमी वाढ आहे. वांज रोग हा याचा प्रसार करतो कोळी माइट्स, आणि त्या कोळ्याला नियंत्रण करण्यासाठी, वांज रोगाला नियंत्रण करण्यासाठी किंवा कोळ्याला नियंत्रण करण्यासाठी सल्फर WDG 30 ग्रॅम प्रतिपंप याचा तुरीवर फवारा द्या. कपाशी 90 दिवसात झाली आहे, पांढरीमुळं खूप आले, पट्ट्यानं तण आहे, डवरणी करावी की तणनाशक फवारे? डवरणी करा, ती सोपी आहे. 20-0-13 कपाशीला दिले. रात्रभर झिमझिम पाऊस पडला आणि आज दुपारनं वळवा पडला तर वाया गेले का? वाया जात नाही. ते खत जमिनीत टाकलं म्हणजे ते मातीला मिळणार. यावर्षी तुरीला भाव मिळेल का? तुरीवर खर्च करावा का? माझं वैयक्तिक मन म्हणतं आहे की तुरीचे भाव आता जे आहे 7,000 वगैरे, त्याच्यापेक्षा कमी होणार नाही. जर झाले तर वाढच होईल त्याच्यात. त्यामुळे तुम्ही तुरीवर खर्च करायला हरकत नाही. याच्यापेक्षा कमी भाव काही होणार नाही. आज जे आहेत त्याच्यापेक्षा कमी भाव काही होणार नाही. केलिफ्ट आहे व पीबूस्ट हे
दोन्ही एकत्र कापसाला ड्रिपद्वारे दिले तर चालेल का आणि किती पंपात द्यावे? पी बूस्ट हाय आणि के लिफ्ट हाय हे दोन्हीसुद्धा तुम्ही एकत्र कापसाला देऊ शकता. 250 ग्रॅम प्रति एकर म्हणजे एका पंपाला 25 ग्रॅम असं पी बूस्ट आणि 25 ग्रॅम के लिफ्ट असं देऊ शकता. युरियाऐवजी नॅनो युरिया फवारले व DAP दिले चालेल का? चालेल. NPK आहे कापसाच्या झाडावर फवारावे का? नाही, जमिनीतून द्यायचं आहे ते. ड्रेंचिंग केल्यानंतर किती वेळानं पाणी आला चालतो? 1 तासात आला तरी काही होत नाही, काही फरक पडत नाही. मी पहिली फवारणी लान्सर गोल्डची केली, दुसऱ्या टपूजची केली, दुकानदार म्हणतो की ॲसिफेट डबल झालं. बरोबर आहे, तपूजमध्येही ॲसिफेट आहे आणि लान्सर गोल्डमध्येही ॲसिफेट आहे, पण त्यांना काही साईड इफेक्ट होणार नाही, तुम्हाला काही चिंता करायची गरज नाही. सोयाबीन पूर्ण दाणे भरलेले नाही तरी पिवळी पाने होत आहेत, हिरवे राहण्यासाठी कोण? आता मुश्किल आहे. आता पिवळं पानं जे होत आहेत, खोडात अळी तपासा, खोड अळीमुळे होत असेल तर आता मात्र तिला कंट्रोल करणं शक्य नाही. संजोगासोबत कीटकनाशक वापरता येते का? वापरता येते. काल मी तुम्हाला किंवा ह्याच्या आधी पण बरेच वेळेस सांगितलेलं आहे. आता ठिबक अंथरून ड्रिंचिंग केली तर कापसाला काही इजा होईल का? काही इजा होत नाही. करा. गळफांदी कापूस दाटतो म्हणून काढतात की अजून काही फायदे होतात? मुख्यत्वे म्हणजे कापसाची दाटणी कमी करण्यासाठी गळफांदी काढतात. आणि दुसरा फायदा म्हणजे ती जर काढली तर वरचे बोंड जे आहेत त्याचं वजन चांगलं वाढतं. गळालेले पाते नवीन लागण्यासाठी आणि आहेत त्या बोंडांचा आकार वाढण्यासाठी काय फवारू? झेप की भरारी? आकार जर वाढवायचा आहे तुम्हाला, नवीन पाते लागले पाहिजे तर मग भरारी घ्यायला हरकत नाही. आणि फक्तच आकार वाढवायचा असेल तरी भरारी, आणि फक्तच पाते लावायचे असेल तर मग झेप. असे पर्याय तुम्हाला दिले. तुरीमध्ये ट्रायकोडर्माची ड्रेंचिंग केली आहे, नंतर ट्रायकोडर्मा जमिनीनंतर टाकले दिले चालते का? ड्रेंचिंग करा, जमिनीतून टाका, शेणखतातून टाका, कसंही टाका, पण टाका. युरिया 300 ग्रॅम प्लॅनोफिक्स 5 मिलीची फवारणी करता येईल का? युरिया 300 ग्रॅम नाही, फार फार तर 150 ग्रॅम युरिया आणि प्लॅनोफिक्स 5 मिली असं फवार आपण करू शकतो. सतत पावसामुळे झाडं सुकत आहेत, त्यासाठी काय करावे? सतत पावसामुळे जे झाडं सुकत आहेत, साधारणतः 10 लिटर पाण्यात 100 ग्रॅम 13-0-45 आणि 50 ग्रॅम सल्फा बूस्ट हे घ्यायचं 10 लिटर पाण्यात आणि त्याचं ड्रेंचिंग हे झाडांना करायचं. लान्सर गोल्ड, इमान, परिस्पर्श, प्लॅनोफिक्स, लिओसिन चालतं का? लिओसिन घेऊ नका यातलं. आपल्या शिफारसीनुसार असलेले औषध मला जवळपास कुठंच मिळत नाही, तरी मला इच्छा असून पण ती विकत घेता येत नाही. आपण ही औषधे सर्व ठिकाणी उपलब्ध करावीत अशी इच्छा. बघा, तुमची इच्छा तर चांगली आहे, पण काही अडचणीमुळं आपण ते सध्या करत नाही. पण मला आता खात्री पटायला लागली की आपल्याला हे करणं गरजेचं आहे. त्यासाठी पुढच्या वर्षीपासून आपण काय करता येईल त्याबद्दल चर्चा करून मग तुम्हाला ते सांगू. मिरचीची झाडाला जमिनीलगत खोडाला गोल काळे डाग पडून झाडं वाळत आहे तर काय करावं? त्याला कॉलर रॉट असतो. खोडाच्या आणि जमिनीच्या ठिकाणी तिथे एक गोल रिंगण तिथं पडतं आणि तिथं खोड सडतं आणि तिथून झाड मोडतं. तर त्यासाठी कॉपर हायड्रॉक्साईड किंवा कॉपर ऑक्सीक्लोराईड 30 ग्रॅम आणि स्टेप्टोसायक्लिन 2 ग्रॅम याचं खोडावर औषध पडेल असं आपल्याला तिथं टाकायचं आहे. बिग बी आपण फवारणी करून देऊ शकतो का? त्याचं प्रमाण किती? बिलकुल, फवारणीमध्ये सुद्धा आपण बिग बी देऊ शकतो. त्याचं प्रमाण आहे 100 ते 150 ग्रॅम प्रति 15 लिटर. NPK हाय किती दिवसापर्यंत काम करतं? जोपर्यंत बॅक्टेरिया मल्टिप्लाय होतात, ओलावा आहे जमिनीमध्ये, तापमान व्यवस्थित आहे, तोपर्यंत त्याचं मल्टिप्लिकेशन सुरुवातीच्या काळात 1-2 महिन्यापर्यंत जास्त होतं, नंतर मात्र त्याचं मल्टिप्लिकेशन कमी होतं. चांगले फूल येण्यासाठी व बोंड मोठे होण्यासाठी काय वापरावे? भरारी. सोयाबीन, तूर पारंपरिक पद्धतीने पेरणी केली, तूर शेंडे खुडणी केली तर चालेल का? सोयाबीन तूर पारंपरिक पद्धतीनं पेरणी केली, तूर शेंडे खुडणी केली. हां, सोयाबीनमधली तूर जी आहे ती सोयाबीनच्या वरतीच आता गेलेली असेल, त्यामुळे आता शेंडे खुडले तुम्ही तर चालेल. जमिनीची सुपीकता वाढण्यासाठी जीवाणूचा वापर सोयाबीनच्या शेतात सध्या केला तर चालेल का? कोणत्या घटकातून मिळेल? मार्गदर्शन करावे. जीवाणूंचा वापर सोयाबीनच्या शेतात, आता सोयाबीनला त्याचा फारसा फायदा होणार नाही, तेव्हा सोयाबीन निघाल्यानंतर पुढचं पीक घेताना त्याच्या आधी जीवाणू खतांचा वापर तुम्ही करू शकता.
कापसामध्ये पटियाला पॅक, इमान, प्रोपिको, रायबा ही औषधे शिल्लक आहेत, घेतले तर चालेल का? हे सगळी औषधं सोबत फवारायला चालतात. पटियाला पॅक मागायला गेलो, दुकानदाराने त्याला मला पोलो फवारा असे सांगितले, नेमके काय करू? शेवटी इच्छा तुमची आहे, पण मी सांगितलं तुम्हाला पोलोनं, डायफेनथेरॉननं फक्त उडणारी माशी कंट्रोल होईल आणि तुमच्या पटियाला पॅकनं उडणारी माशी, अंडे, पिल्लं हे सगळंच कंट्रोल होईल. 15-20 दिवसापर्यंत पांढऱ्या माशीचा अटॅक तुमचा येणार नाही. सर एवढी माहिती छान दिली, पण याचा चार्ट पाठवावे. तर आपण टेलिग्रामवर बऱ्यापैकी माहिती त्याची पाठवत असतो. विद्राव्य खते दुप्पट किंमत झाली, या दुकानदाराचा फायदा आहे की खते उत्पादकाचा? काय कारण असावं? कृषी केंद्र चालकांनी ऑनलाईन खते विक्रीला विरोध केला, त्याचा परिणाम असावा असे मला वाटते. नाही, जे विद्राव्य खताच्या किमती वाढल्या, ह्या जे जागतिक किमती त्याच्या वाढलेल्या आहेत. आपण जे इम्पोर्ट करतो तर त्याचं जवळपास 1.5 पट 1.25 पट किमती त्याच्या झालेल्या आहेत. काही ग्रेडच्या, सर्वच ग्रेडच्या नाही. त्यामुळं त्यात उत्पादक किंवा विक्रेता जो आहे त्याचा दोष नाही. काही लोक संधी साधूपणा करतात, पण सगळे तसं नसतात. त्याचे विद्राव्य खताचे मुळात भावच वाढलेले आहेत मोठ्या प्रमाणात. सोयाबीनला या अगोदर विसल जेनॉप वापरले, आता इमान व विसल बिग बी जमतं का? दाणे भरणं चालू आहे, फुले संगम आहे. बिलकुल चालते. आता तुम्ही इमान, पांडा सुपर किंवा सरेंडर, विसल आणि बिग बी एवढे 4 औषधं घेऊ शकता. 4 फुटाच्या बेडवर काबुली हरभरा टोकन केला तर उत्पादन वाढेल का? 4 फुटात 2 लाईन करा. म्हणजे तुम्हाला जर टोकन करायचं आहे तर लॅटरलच्या दोन्ही बाजूनं लाईन ठेवा. आणि हरभऱ्याबद्दल किंवा रबीबद्दल काही प्रश्न आहेत तर मी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की रबीची पूर्ण तयारी, कोरडवाहूचं व्यवस्थापन असेल, लागवडीचं अंतर असेल किंवा ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या मी तुम्हाला तिथे सविस्तर वेळेच्या आधी सांगणार आहे. सोयाबीन शेंगा फुगवण अवस्था आहे, प्रोपिकोनाझॉल फवारल्याने शेंगा फुगत नाही अशी अफवा आहे, योग्य उपाय सुचवा व 100 करपा नियंत्रण आहे का? बघा, तुम्हीच सांगितलं अफवा आहे. कुठल्या बुरशीनाशकाने शेंगा फुगणार नाही हे चुकीचं आहे एकदम. त्यामुळं असं होत नाही, उलट त्याला मदत होईल. वाढ जर कंट्रोल झाली तर उलट शेंगा फुगायला मदत होईल. त्यामुळं हे चुकीची माहिती अर्धवट लोक जे आहेत ते देतात आणि असेच अर्धवट लोकच ती माहिती पसरवतात, अफवा पसरवतात. कापसाच्या फुलाला पावडर नाही, त्यामुळे सर्व फुलं लागल्यानंतर फुलगळ होते. पावडर नाही म्हणजे बोरॉनची कमतरता आहे. जे बोरॉन असते 20% बोरॉन, ते साधारणतः 20-25 ग्रॅम फवारणीमध्ये 1-2 फवारणीमध्ये वापरा किंवा ड्रेंचिंग जर करू शकले तर एकरी 1 किलोची ड्रेंचिंग बोरॉनची करा. तुरीच्या 2 झाडात अंतर खूप कमी आहे, 2 वेळा पेरणी झाली, त्यामुळं असं झालं. विरळणी करावी का? आता विरळणी करू नका, आता आहे तसंच राहू द्या. त्याला फक्त फवारणी करताना थोडीशी तुम्हाला कष्ट करावं लागतील, पण आता एवढ्या मोठ्या झाडांची विरळणी करणं योग्य नाही. रिहान सरेंडर सल्फाबूस्ट यासोबत ओढाची फवारणी घ्यावी का? रिहान सरेंडर सल्फाबूस्ट ओढाची, कापसावर हा फवारा उत्तम आहे, काही अडचण नाही. आपल्या कंपनीचे प्रोडक्ट भेटत नाही तर त्यात कंटेंटचं पान दुसऱ्या कंपनीचं वापरलं चालेल का? हा प्रश्न खूप बऱ्याच शेतकऱ्यांनी विचारला. तर मी तुम्हाला जे त्याचा पर्याय पाहिजे त्याचे नावंसुद्धा सांगतो आहे. आणि औषधं मराठवाड्यामध्ये जवळपास सगळ्या जिल्ह्यात मिळतात, विदर्भात सगळ्या जिल्ह्यात मिळतात, खानदेशामध्ये फक्त धुळे नंदुरबारमध्ये काही ठिकाणी मिळतात, पण विदर्भ मराठवाड्यामध्ये बहुतेक ठिकाणी. मग तुम्हाला फक्त काय होतं की तुम्ही 1-2 ठिकाणी जर पाहिलं तर तिथे प्रत्येक ठिकाणी नाही मिळणार, पण तुम्ही जर 4-5 दुकानावर, चांगल्या दुकानावर जर पाहिलं तर ते मिळतात. मी तुम्हाला कंटेंट सांगतो, पण मला थोडीशी त्यात भीती अशी वाटते की काही संधी साधू दुकानदार जे आहेत ते कंटेंटचे बोगस औषधं विकले तर तुमचं नुकसान होईल. त्यामुळे शक्यतोवर मी ब्रँड नावच सांगतो. सोयाबीनमध्ये तूर निघाली 716, मागील वर्षी गार पडल्यामुळं फिटली तूर. सोयाबीन पेरणी आहे, सोयाबीन काढल्यानंतर तूर ठेवणे, तेवढ्या प्रमाणात जर असेल तर तूर ठेवू शकता, तेवढ्या मोठ्या प्रमाणात असेल. नाही तर उगं इकडं ते एक झाड तिकडे एक झाड असेल तर मग ठेवू नका. आपल्या कंपनीकडून फोन करून विचारले, आपल्याला मेसेज येतात काय? कंपनीचे फोन आहेत काय? हां, कंपनी फोन करते. ज्या शेतकऱ्यांनी आपल्याला 88 16 78 88 नंबरवर फोन केलेला आहे तिथे आपल्याकडं त्याची नोंद होते आणि अशा शेतकऱ्यांना आपण फोन करून विचारतो की तुम्हाला SMS चालू ठेवायचे का, SMS येतात का, असे तुमचं नाव, गाव, पत्ता वगैरे
म्हणजे जिल्ह्यानुसार आपण शेतकऱ्यांची लिस्ट बनवतोय. तर मंडळी, हे सगळे प्रश्न आणि उत्तरं झाले. पुन्हा भेटूया येत्या सोमवारी. तोपर्यंत नमस्कार.